लय भारी काय दाखवतो भारी. रताळ्यान बटाटे एकत्रच उकाडल्यात. खिचडी करून खाऊन पण झाली अर्धी. त्याचं खास नाही शेंगदाण्याचं बेसन बनवलंय. काय आंघोळी करून देवाला जायचे नाही घेणारच नाही. ये पालूस आमचं पारस कसे याड पारूस. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे महाशिवरात्र. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता ना सगळं आवरून आता आम्ही चाललेलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. आणि आज ना मी पांढरी साडी घातली ना म्हणून पिहू आणि सिद्धीनी वरद तिघांनी पांढरी कपडे घातल्यात. आणि नंतर ना पिहूनी कपडे चेंज केली आणि आता आलेलो महादेवाच्या मंदिरामध्ये. तर आता पूजा करून घेतो. आणि मी मांडी घालून बसली ना पूजा करायला, तर बरंच ना माझ्यापाशी येऊन बसलाय बघा. आणि कशी पूजा करतोय, मी जसं करीन तसंच करीतोय तो. असं म्हणतात ना, लहान लेकरं आहे ना मोठी जशी करतात तशी त्यांची कार्बन कॉपी करतात. आणि बघा मी पाया पडायला लागले तर लगेच उठला आणि हात जोडला. आणि देव बाप्पा मला सुखी ठेव याचं हेच होतं. देव बाप्पा मला सुखी ठेव एवढं म्हणलं. आणि नंतर आम्ही बाहेर आलो. नंतर इथं पाय वगैरे पडलो आणि बघत होता इकडं काय तिकडं काय. आणि सिद्धी पिऊ आमचा व्हिडिओ काढत होती. आणि मी जसं करीन ना तसं सिद्धी करीत होती. मी हळदी कुंकू लावलं ना तर लगेच देवांना ती पण सुद्धा हळदी कुंकू लावत होती. आणि आज महादेवाची पिंड सुद्धा दिसत नाही एवढी पाना फुला फळांनी भरून गेलेली होती. आणि बाहेरनं फराळ वाटप करायचं चाललेलं होतं. आणि मंदिरात आता ना गर्दी वाढायला लागलेली होती. आणि पुढं ना भैरवनाथाचं मंदिर आहे. आम्ही आता पाया पडायला तिकडे चाललो. आणि सिद्धीना वरचं बूट घालीत आहे. आणि त्याची नुसती घाई चालली होती मी पुढं जाते काय म्हणून. पिऊ पुढं गेली ना मग त्याचं पाठीमागच. आणि त्याला हाताला धर म्हणलं तर नाही, त्याला एकट्यालाच चालायचं असतं कुठं पण. आणि महादेवाच्या मंदिरापुढं भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि त्याच्या शेजारी ना अंगणवाडी पण आहे. आणि छान ब्लॉक वगैरे बसवलेले आहे. मस्त असं परिसर स्वच्छ सुंदर आहे. तर बघू शकता एवढा कोणत्याही मंदिरात असं प्रसन्न वाटतं, छान वाटतं. मग आता आलो आम्ही निमराज महाराजांच्या मंदिरामध्ये. तर महादेवाच्या मंदिरामध्ये एवढी गर्दी नव्हती, एवढी निमराज महाराजांच्या मंदिरामध्ये गर्दी होती. कारण की सप्ताह बसलेला आहे ना निमराज महाराजांचा एकादशीच्या दिवशी. आज 3 दिवस झाले. आणि आज ना तिथं सत्कार समारंभ पण होता, त्यामुळे जास्त गर्दी होती. रांग लागली होती पाया पडायला. पाया पडलो आणि आता घरी निघालो. तर हे आहे निमराज महाराजाचं जुनं मंदिर. रोज संध्याकाळी इथं कीर्तन आहे, संध्याकाळचा महाप्रसाद वगैरे. आणि छान असं ब्लॉक वगैरे बसवलेले आहे, मंडप केलेला आहे कीर्तन करायला. कीर्तन कार्यक्रम वगैरे पण होता तिथं. घरी आलो आणि नंतर निमराज महाराजांच्या मंदिरामध्ये ना केळी, राजगिऱ्याचं लाडू आणि बटाट्याचे वेफर्स इथं वाटप केलेले. ते ताट भरलेलं होतं. आणि मी ना खिचडी, रताळं आणि शेंगदाण्याचं बेसन केलेलं होतं. तर आता आम्ही फराळ करून घेत आहे. आज काय सगळ्यांना उपवास होता. ज्याला उपवास धरायचा ना त्याला जबरदस्ती उपवास धरायला लावलेला होता. आणि सिद्धीने ना रात्री सांगितलं तर मला उपवास आहेत. त्यांना म्हणलं होतं चपात्या बनवते, नाही म्हणले आम्ही पण उपवास धरणार आहे. मस्त आम्ही खिचडी खाणार, रताळी खाणार, कारण की आणलेली होती बाजारातून रताळी वगैरे ना. मग आणि त्यानंतर फराळ केला ना माझी दुटी चालू झाली. आज ना भुईमुगाला पाणी द्यायचं काम चाललेलं आहे माझं. आणि आज पिऊ सुद्धा घरी आहे. आणि घर जवळ आहे ना तो कशी आलेली मी मोबाईल घेऊन आले ना ती म्हणली अभ्यास करायचे. अभ्यासाला जर मोबाईल दिला ना अभ्यास कमी, मोबाईलमध्ये जास्त बघत बसणार दुसरं अभ्यासाच्या व्यतिरिक्त. त्यामुळे घेऊन आले ती. तर कशी पळत आली म्हणते मला ना निबंध लिहून दे. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नको आल्यावर नक्की सांगा.